अंबड नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष एकूण 22 उमेदवार आम्ही आज अर्ज दाखल केले। आम्ही काही युती केली नाही, स्पष्ट सांगतो। त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे इच्छुकाची 117 उमेदवार होती। मन पहिलं होतं येत भाऊ लग्नाला येईल होतं घरात, मध्ये 10 वर्ष गॅप झाला, लहाने 2 बी आले। एक आनंदाची गोष्ट सांगतो। त्याच्यामुळं 117 उमेदवार होते। कार्यकर्त्याची इच्छा होती सगळ्याला संधी मिळावी, म्हणून आम्ही मित्रपक्षासोबत युती न करता स्वतंत्र लढत आहोत। आणि मला माहिती आहे या अंबड शहराची जनता, इथले मतदार मायबाप भारतीय जनता पार्टीला पूर्ण ताकदीनं निवडून देतील। मला वाटतं आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार मिनिमम 70% मतदान झालेल्या मतामध्ये 70% मतदान घेईन आणि पूर्णपणे विजय होईल, याच्यात मला कुठलीही शंका वाटत नाही। कारण की आज रॅली बघितली असेल, कमीत कमी 6000 पेक्षा कमी लोक होते। एवढी मोठी भयान शक्ती प्रदर्शन आम्ही केलं, त्याच्यामुळे विजयाच्या बाबतीत आम्हाला कुठेही शंका वाटत नाही। तुम्ही फार जातीने लक्ष दिलंय अंबड नगरपालिकेमध्ये, ही गर्दी पूर्ण मतात परिवर्तित होईल अशा प्रकारची स्थिती आहे का? मतात नाही, हे मतदान स्वतः बी करतील आणि शेजारच्याला घरातल्या सगळ्याला मतदान करून घेतील। कारण की ह्या राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे करतात। लोकाला एक निष्कलंक स्वच्छ प्रतिमेचा या महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला, त्याच्यामुळे देवाभाऊ हे सगळ्याच्या हृदयात बसलेले, त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये अंबड नगर परिषद 100% निवडून येणार, याच्यात पुढेही शंका मला वाटत नाही। तुम्हाला 3 तारखेला दिसेल, दावे के साथ सांगतो 3 तारखेला दिसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.